जबरदस्ती करायचे ना तुला मारायचे, तसं आम्ही बी तुला धमकी देऊ शकतो जशी इतर लोकांनी दिली, कारण तू आमच्या ताब्यातस। पण आम्हाला तसं नाही करायचं। हे बघ, माझा नवरा अडकला आणि त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला तुझी गरज आहे। त्याने काही केलेलं नसताना मला त्याला जेलात नाही बघायचं आयुष्यभर। तुझ्यामुळे माझा संसार वाचला। मला कळतंय हो सगळं, पण उद्या माझा जीव गेला तर मी काय करायचं? मला नाही मारायचं, मला नाही मारायचं। तू जर एवढा जीवाला घाबरत असशील ना, तर इथनं बाहेर पडू नकोस। थोडे दिवस इथंच राहा। हाँ सर। त्या शूटरचं काय केलं? सर अजिबात काळजी करू नका, त्याला आम्ही लांब पळवून लावलंय। काय मूर्ख आहेस का तू? शूटरला सोडला? हो। अरे त्याला सोडला का? त्याला गोळ्या घालून मारला का नाही? अरे बावळट, त्या खांद्यावर चांदण्या अशाच लावल्यात का? अरे ज्या शूटरला तू सातारा सोडून जायला सांगितलं, त्याला जर मंजूने किंवा कुणी शोधण्याचा प्रयत्न केला, तो त्याच्या हाताला लागला तर अख्खी केस आपल्यावर उलटेल। शोध घे त्याचा आणि जिथे कुठे असेल तिथे त्याला गोळ्या घाल, सोडू नको, कळालं का? हो सर। मंजू, तुला काही कळते का नाही ग? काय येडेपणा लावलायस यो? नाहीतर काय, अक्कल काय पाचवड्याच्या बाजारात इकून आली काय? कुणा टाव? अगं तेच तर दिदे, तुला लक्षात येते का? ते शूटर आहे शूटर, त्याला घरात ठेवून घेणं लय रिस्की आहे अगं। आणि अगं त्यानेच गोळी झाडली ना तुझ्यावर? वय की तर आता तरी रस्त्यात झाडली आणि आता घरात येऊन समजा समध्यासनी ठो 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 करून गोळ्या झाडल्या आणि समध्यासनी मारून टाकलं तर काय करणार आहे? हा बघ, काय नाही म्हणजे त्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ, नाहीतर काय खरं नाही बघ। अजिबात नाही, तुमच्या कुणाचं काय बी ऐकणार नाही मी। साक्षी होईपर्यंतचा प्रश्न आहे, तो ह्याच घरात राहणार। अगं त्यो शूटर आहे, त्याने तुला गोळी घातली, त्याची जागा इथं नाही, तिथं जेलात आहे। अगं म्हणजे बाहेरनं